नमस्कार मित्रांनो, मी सौरभ चोगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गावाकडे गेले 14-15 दिवस मागचे खूप जोरदार पाऊस चालू आहे। जुलै महिन्यातच पावसाने गावाकडे जोरदार सुरुवात केली। काही ठिकाणी पूर सुद्धा आलेला होता। मित्रांनो, ह्या पावसामध्ये गावाकडे खूप अशा रानभाज्या तयार होतात आणि जंगलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आज सुद्धा मी रानभाजी शोधायला गेलेलो सकाळी पहाटे 6 वाजता। अळबी शोधायला गेलेलो पप्पांसोबत, पण अळबी काय भेटली नाही, त्यामुळे व्हिडिओ काय झालीच नाही। मंडळी, आता रानवी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आलोय, वर्धन देवीच्या मंदिरामध्ये। सकाळचे 7 वाजलेत। तुम्ही मागच्या वेळेला आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बघितली असालच 2 मिनिटाची, की ही देवळामध्ये सोमवारची पूजा कशी होते। आज सोमवार आहे आणि आज पूजा होणार आहे देवळात। त्यासाठी आजचा ब्लॉग करणार आहे। समोर बघा, हा चाफ्याचं झाड आणि आजूबाजूचा परिसर बघा, हिरवागार गवतनी बघा। होम आहे शिमग्यातला, अजून आहे। पक्ष्यांचा आवाज येतो मस्त। देवळाजवळ आहे, आता देवळात आहे। इथं मोर ओरडला कुठेतरी बघा। इकडून ह्या खाली पायऱ्या जातात या इथल्या तळ्यावरती। इकडं समोर आराधन होतं, चूल आहे तिथं बघा। आतमध्ये असं मंदिर आहे। शिमग्याच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेलच तुम्ही। इकडं चूल आहे निवेदासाठी, निवेदाची असते ना ती, निवेद बनवण्यासाठी। पक्ष्यांचं किलबिलाट येतं ऐकायला। वारा पण सुटलाय गार। इकडं हा मातीचा रस्ता दिसतोय, तो असा तिकडून असा धरणावर जातो। लांब आहे थोडा, पण हा इकडून खालून एक पाऱ्या पण आहे। इथूनच तयार होतो तो असोगीच्या इथला। मागच्या व्हिडिओत बघितला असाल तुम्ही, निखिलच्या इकडे बघा परा होता तो इथूनच येतो। उगम याचा इकडून होतो। इकडे खाली तलाव आहे बघा पाण्याचा, विहीर सुद्धा एक खाली। मित्रांनो, आता तळ्यावर जातोय, पूजेसाठी पाणी लागतं, ते आणायला जातोय देवळाच्या खालीच। खाली माती आहे, चिखल आहे जरा। बघा समोर मंदिर, आणि मंदिराच्या समोरच खालच्या साईडला उजव्या बाजूने पायऱ्या आहेत बघा। भरपूर हाच तो पर्या इकडून उगम होतो त्याचा। इकडून उपलटीचा पाणी येतो भरपूर ना, आणि तलाव पण आहे, विहीर पण आहे। खोल आहे भरपूर, इकडं नाही खोल आहे, ह्या साईडला खोल आहे। इथं पियाचं पाणी आहे। इकडे वरती एक तलाव आहे मोठा। बघा किती उपलट फुटतात पावसातून, सगळं उपलटीचं पाणी आहे, भरपूर आहे। असाच एकत्र होऊन जातो तिकडे पर्यात। इकडे उपलटीचंच पाणी आहे भरपूर। विहीर भरले भरपूर। इकडे बघा, या शिमग्यातल्या पालख्या 2 आहेत, एक आणि ही एक। ही जुनी आहे, हे बघा।
आणि ही नवीन आहे, खाली आहे ती. पाऊस येतोय वाटतं परत. देवळामध्ये सुद्धा छोटासा आपल्या पेजचा बॅनर लावून ठेवलाय बनवून. बघा मागच्या वेळेस लावलेला देवळाच्या पूजेच्या वेळी, आलात तर नक्की बघा. छोटासाच लावलाय. तुम्ही कोकणातल्या कोणत्याही मंदिरामध्ये सकाळी सकाळी पहाटे जा. सो गेल्यानंतर तुम्हाला बघा अगदी मन प्रसन्न वाटेल. खरोखर सांगतोय, इकडे आता सुद्धा मी देवळामध्ये आले मंदिरामध्ये, ते पण पूर्ण शांतता आहे. आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय. खाली पाण्याचा आवाज येतोय. मध्ये मध्ये गारगार वारे सुटतात. सो भारी वाटते असं. बघा इकडे शांतता. मंदिराच्या पूजेची सुरुवात चंदन उघडून होते. पूजेसाठी जी फुलं आहेत बघा, सोनचाफा, चाफा आणि गोंडा. मस्त सुगंध मस्त येतो ह्यांचा. आता चंदन उघडून झालेलं आहे आणि आता लावतात फक्त चंदन. इकडे बाप्पाची फ्रेम सुद्धा आहे. रविवार असून कुठं खेळायला पण गेलो नाही आणि पोहायला पण गेलो नाही. पावसाचा एवढा मरणाचा पडतोय की आता आजार येतात सगळ्यांना. गप घरात बसायचं. 1997 रोजी या ग्रामदेवता मंदिराचे जीर्णोद्धार झाले बघा. देवळाच्या जवळचे जे निसर्गरम्य शॉट्स आहेत ते काय मोबाईलमधून जास्त क्लिक करण्यासारखे नाहीत. ड्रोनमधून मस्त दिसतील. पण बघा आता काय जास्त दाखवण्यासारखं नाही इकडं. म्हणजे मोबाईलमधून तर दाखवायला जमणार नाही एवढा. इकडून समोरून पायवाट आहे, खाली डागेनी. इकडून पालखी जाते खाली गावात. आणि हा बघा स्टेज आहे इकडं देवळाचाच. काय कार्यक्रम असला तो होतं. तर चला मंडळी, ग्रामदेवता मंदिराची देवपूजा झालेली आहे आणि आता पावसाने सुद्धा काळोख केलाय बघा. झाला विश्रांतीची वेळ झाली, आता परत येणार. आता पाऊस यायच्या आतच घरी जाऊया. आता वाजलेले आहेत 7:45 सकाळचे. पाऊण तास मंदिरामध्ये गेला पूजेसाठी. आता घरी जाऊया चला. मित्रांनो बाहेर पाऊस सुद्धा येतोय आता आणि लाईट सुद्धा गेले. तर मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.